माझ्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आहेत. ताई, तुम्ही सकाळी ट्विट केलेलं आहे राहुल नार्वेकर आणि कोकाटेंसंबंधीचं ते ट्विट आहे. नेमकं काय ट्विट आहे आणि काय तुम्हाला नेमकं त्या ट्विटमधून सांगायचं? राहुल नार्वेकर हे लबाडी करण्यामध्ये माहीर आहेत आणि ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या न्यायाने ते भाजपाची टाळी वाजवत आहेत. परंतु नार्वेकर ज्या पद्धतीने माणिकराव कोकाटेंच्या निकालावर बोलले की निकालाची प्रत आल्यानंतर मी त्यावर निर्णय घेईन. मुळात 2 किंवा 2 वर्षांपेक्षा अधिकची जर शिक्षा एखाद्या व्यक्तीला झाली तर त्या व्यक्तीचे सदस्यत्व रद्द होते. परंतु माणिकराव कोकाटेंचा राजीनामाही नाही, सदस्यत्वही रद्द होत नाही आणि पुन्हा नार्वेकरांकडे बोट दाखवल्यावर नार्वेकर सांगतायत की माझ्याकडे निकालाची प्रत आल्यावर मी करेन. मुळात नार्वेकर लोकांना मूर्ख समजतात का? नार्वेकरांनाच फक्त कायदा कळतो का? कारण निकालाची प्रत वेबसाईटवर अपलोड व्हायला जरी समजा 24 तास वेळ लागत असला तरी निकालाची सर्टिफाईड कॉपी काही तासाच्या आतच तुम्ही मिळवू शकता आणि ती सर्टिफाईड कॉपी मिळवायला काहीच अवघड नाहीये. तरी सुद्धा नार्वेकर एक फिल्लर भरून काढतायत कारण नार्वेकरांना तशा सूचना मिळालेल्या आहेत. मीनवाईल माणिकराव कोकाटे हे हायकोर्टात जाऊन या सगळ्या निकालाचा स्थगिती आदेश मिळवण्याचा प्रयत्न करतायत. एकदा तो स्थगिती आदेश येईल तेवढ्या वेळापर्यंत नार्वेकर हे सांगायला मोकळे की मला अजून निकालाची प्रतच मिळाली नाही. बस सगळं म्हणजे मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर असं ते सगळं नाटक आहे. दुसरं एक ट्विट केलेलं आहे ताई तुम्ही, जे तुम्ही नेहमीच महिला आयोगावर टीका करत असता, अगदी कचकड्याच्या भावल्या. नाही, मी नेहमीच टीका बिका काही नाही. खरं तर त्या म्हणजे ते टीका करण्याच्या पण योग्यतेचा तो आयोग नाहीये. तो आयोग म्हणजे टाइमपास आहे. तो आयोग म्हणजे कुणाची तरी गरज आहे. तो आयोग म्हणजे अत्यंत कर्तृत्व शून्य माणसांना परंतु मर्जी खातर कुठेतरी काहीतरी सेट केलं पाहिजे यासाठीचा तो आयोग आहे. त्यांच्यावर टीका करायला त्यांचा तितका बुद्ध्यांकही नाहीये. आणि आता मी सहज बातमी बघितली बहुतेक आपल्या चॅनलवर की काहीतरी 3ही पक्षांमध्ये त्यावरून पार ठिणगी बिनगी. कशाला ठिणग्या टाकताय? अहो, जो आयोग गेल्या 5 वर्षामध्ये कुठेही कसाही जाणवला नाही. मग त्या पूजा तडसचं प्रकरण असो, बदलापूरचं प्रकरण असो, इकडे आपल्या कात्रज मधल्या हत्या असो, तिकडे वसईमध्ये भर रस्त्यावरचा खून असो किंवा आपल्या इथे आत्ता खराडीमधला कात्रीने 1 जणाने केलेला खून असो, या कुठल्याही प्रकरणामध्ये महिला आयोग अजिबात दिसला नाही. महिला आयोग कुठे दिसला? कॉर्पोरेट पार्ट्यांमध्ये. महिला आयोग कुठे दिसला? प्रचंड दागदागिन्यांची रेलचेल, साड्यांची रेलचेल आणि त्या सगळ्या फॅशन शो मध्ये फॅशन आयकॉन म्हणून वावरताना. त्यामुळे असा आयोग असला काय नसला काय, असून अडचण नसून खोळंबा, जो आयोग गोरगरिबांच्या अडल्या नडल्या माय माऊल्यांच्या कामालाच येत नाही आणि जो आयोग हवेत असतो मला मेल करा. गावखेड्यातली बाई काय मेल करणार आहे दादा? शेतातली बाई आहे, भट्टीवर काम करणारी बाई आहे, ती काय मेल करू शकणार आहे तुम्हाला? त्यामुळे अशा आयोगाचं असणं आणि नसणं आमच्यासाठी दोन्ही बरोबर. मी तर म्हणते बरखास्त करून टाका राव, उगाच कशाला चहा बिस्किटाला ताण देताय. तर तुम्ही ताई म्हणताय की मी माध्यमांमध्ये बातम्या वाचल्या की महिला आयोग कोणाकडे असावा यावरून वाद सुरू आहे. नेमकं तुमच्यापर्यंत काय माहिती आहे? कोणाकोणाच्यात हा वाद सुरू? नाही, मी आपल्याच सगळ्या चॅनलच्या माध्यमातून बघितलं की महायुतीमध्ये आयोग कुणाकडे असावा यावरून ठिणगी बिनगी. तर मला असं वाटतंय तिघांनी सामंजस्याने घ्यावं. काही ठिणगी बिनगी पडायचं कारण नाही. ज्या आयोगाचं अस्तित्व असलं काय नसलं काय लोकांना काहीच फरक पडत नाही आणि जो आयोग फक्त आणि फक्त फॅशन आयकॉन सारखा वावरण्यासाठी असतो असा आयोग बरखास्त केलेला जास्त बरा असं आमचं म्हणणं. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात नंतर सुरेश दसांनी हे प्रकरण लावून धरलं होतं. मात्र सुरेश दसांनी धनंजय मुंडेंची भेट घेतल्याचं समोर आलं. त्यावर तुम्ही देखील अगदी कडाडून टीका केली होती. मात्र आता मस्साजोग गावचे जे नागरिक आहेत त्यांनी सुरेश दसांना पाठिंबा दिल्याचं समजतंय आणि तशा बातम्या देखील आहेत की काल आपण पाहिलं की सुरेश दसांना पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे. सुरेश दसांनी कुणाची भेट घेतली याच्याशी काही घेणं देणं नाही, अशा प्रकारे गावकऱ्यांचं म्हणणं आहे. मस्साजोगचे लोक पापभिरू लोक आहेत. निष्पाप निरागस भोळी माणसं आहेत. मनोज जरांगे पण निष्पाप निरागस भोळा माणूस आहे, रांगडा माणूस आहे. सुरेश धस तसे नाहीत. सुरेश धस हे भाजपाच्या तालमीत आणि त्याच्या आधी अनेक पक्षांच्या तालमीत वाढलेले आहेत. त्यामुळे धसांचं जे काही म्हणणं आहे त्या म्हणण्यावर गावकरी विश्वास ठेवतात. हा गावकऱ्यांचा दोष नाही.
मी गावकऱ्यांच्याबद्दल एवढीच प्रार्थना करेल की त्या बिचाऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ नये, त्या बिचाऱ्यांचा विश्वास सार्थ ठरावा. ज्या अपेक्षेने आणि ज्या उत्कंठेने त्यांनी ही सगळी मागणी केलेली आहे, बस त्यांच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात. बाकी धस काय बोलतात, धस काय सांगतात, कारण धसांनी काय सांगितलं की राजस्थान मल्टीस्टेट बँकचं, मी आपल्याला सांगितलं पाहिजे 1 वर्ष आधी राजस्थान मल्टीस्टेट बँकवरचा मोर्चा मी काढलाय, तेव्हा धस नव्हते. कुटेच्या विरोधातला मोर्चा मी काढलाय बीडमध्ये. बियाणी आणि कुटे या दोघांनी जंग पछाडलं. वाटेल त्या ठिकाणी जाऊन सगळ्यांकडे जाऊन शिफारशी केल्या, सगळ्या राजकीय नेत्यांकडे गेले की सुषमाताईंना सांगा, त्या बोलताहेत. पण तो पहिला आवाज जो उचलला तो शिवसेनेने उचलला होता. त्यामुळे धस आता जे बोलतायत ते काही फार नवीन बोलतायत असं नाही. धस शिळ्याकडीला ऊत आणताहेत. धस फक्त बूंदसे गैसो हौदसे आणण्याचा प्रयत्न करताहेत. धसांच्या हे चांगलं लक्षात आलेलं आहे की बावनकुळेंच्या सोबतच्या भेटीमध्ये आपण पुरते डॅमेज झालो, उघडे पडलेलो आहोत आणि आपला फियास्को झालेला आहे. त्यामुळे सावरून नेण्यासाठी मी कसा तुमच्या उपयोगाचा आहे, मी कसा तुमच्यासाठी काही काम करतो. आता ज्या बिचाऱ्यांच्या ठेवी अडकलेल्या आहेत त्या बिचाऱ्यांना एक उत्सुकता असते की चला एवढ्या सगळ्यांना न्याय तर आपले पण पैसे मिळतील का. मी पुन्हा सांगते, धस न्याय देऊ शकणार नाही, कारण त्या कुटे आणि बियाणी दोघांना अटक झालेली आहे, प्रॉपर्टी सील आहे. आणि धस मला काय म्हणायचंय, पत्रकार परिषदा कसल्या घेताय हो. धस ज्या बावनकुळेंच्या उपस्थितीत त्यांनी भेट घेतली ना, त्याच बावनकुळेंनी कुटेच्या गळ्यात गमछा घातला, हे धस विसरले का. त्या कुटेचा प्रवेश बावनकुळेंनी करून घेतला होता आणि काय धस बोलतायत काय नाही. त्यांना असं वाटतंय की सगळं जग वेडं आहे आणि मी फक्त एकटा लीडर आहे. असं नसतं अण्णा, हे नीट समजून घ्या तुम्ही. माफ करा, पण ज्या क्षणी त्यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली माझ्या अपेक्षा त्यांच्याकडनं शून्य झालेल्या आहेत. म्हणजे सुरेश धसांची विश्वासार्हता अजिबात नाही. मला फार काही बोलायचं नाही, पण धसांची हे बघा, ते काय म्हणतात, ते म्हणतात की मी 4.5 तास भेटलो नाही, मी अर्धा तास भेटलो. तुम्ही काडीनं खाल्लं का बचक्यानं खाल्लं हा मुद्दाच नाहीये, तुम्ही खाल्लं हा मुद्दा आहे. तुम्ही 4.5 तास भेटताय का तुम्ही 4.5 मिनिटं भेटताय हा मुद्दाच नाहीये. मुळात तुम्ही भेटलात का. वर ते म्हणतात की हे लीक कुणी केलं, म्हणजे हे लीक करायचं नव्हतं का, म्हणजे लीक न करण्यासारखं काहीतरी घडलं होतं का. एरवी तुमच्या समाज माध्यमावर तुम्ही शिंकलं तरी त्याची बातमी तुम्ही अपडेट करता, मग भेटल्याची बातमी दुसऱ्या तिसऱ्या कुणीतरी 8-10 दिवसांनी लीक करावी लागली. तुम्हाला ते का लपवून ठेवावं असं वाटलं. याच्यात तुम्हाला काहीच वाटत नाही संशयास्पद. आणि धस तरीही म्हणतायत की नाही मी त्यांना सहजच भेटलो. धसांच्या मतदारसंघामध्ये किती लोक असतील बरं ज्यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालंय आणि डोळ्यांचं ऑपरेशन झाल्या लोकांनी धसांना मतदान केलं असेल, त्यांना भेटलेत का जाऊन धस. काय कुणाला वेड्यात काढताय तुम्ही. नाही त्यांची तब्येत बिघडली. हो बाबा ठीक आहे, मानसिक तणावाखाली असतील धनंजय मुंडे, असेल. बेल्स पाल्सीचा विकार म्हणजे काही लय मोठा विकार नाही, थोडासा डोळा फडफडतो आणि नंतर कमी होतो तो 2-4 आठवड्यामध्ये. त्याच्यात जाऊन भेटण्यासारखं काय. बरं तो जर फडफडतोय तो तणावामुळे, तणाव कुणामुळे, धसमुळे. मग धस गेल्यावर तो जास्त फडफडेल ना. कशाला जाताय तिकडे तुम्ही, कुणाला वेड्यात काढताय. मला असं वाटतं की सुरेश धस हे जरा, मी पुन्हा एकदा अत्यंत जबाबदारीने सांगितलं पाहिजे, मनोज जरांगे यांना रिप्लेस करून भाजपाला मराठा मॅन म्हणून सुरेश धस यांना एस्टॅब्लिश करायचंय आणि बीडच्या पूर्ण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाला जिल्हा परिषद पंचायत समित्या ग्रॅब करायच्या आहेत आणि त्या ग्रॅब करण्यासाठी हा सगळा खेळ चालू आहे. दुर्दैवाने देशमुख कुटुंबीय त्यात भरडलं जाते आणि मस्साजोगकरांच्या भावनांप्रती मला प्रचंड आदर आणि आपुलकी आहे, पण त्यांच्या भावनांच्या सोबत सुद्धा खेळ होतो. ताई, हे जे बीड हत्या प्रकरण आहे याचे पडसाद जे आहेत ते दिल्लीत सुरू असलेल्या साहित्य संमेलनात उमटल्याचं दिसून येतं. साहित्यिकांनी खरं तर भूमिका घेतल्या पाहिजेत. मला आनंद आहे ज्या पद्धतीने सन्माननीय अध्यक्षा तारा भवाळकरजींनी या संबंधाने मांडणी केलेली आहे आणि त्यांनी जे सुनावलं की आपण जैविक आहोत असा दावा करणाऱ्या व्यक्तीवर किती विश्वास ठेवायचा, हे पंतप्रधानांच्या उपस्थितीत पंतप्रधानांना सुनावण्याला सुद्धा धैर्य लागतं आणि त्यांनी ते धैर्य दाखवलेलं आहे. अपेक्षा अशी आहे
की जे धैर्य भवाळकर मॅडमांनी दाखवलेलं आहे तेच धैर्य मराठी साहित्य परिषदेच्या इतर लोकांनी दाखवावं, जे दाखवलं जात नाही. कारण साहित्य संमेलनामध्ये अध्यक्ष केंद्रस्थानी बसायला हवेत, मात्र अध्यक्ष कडेला बसले होते आणि केंद्रस्थानी पुन्हा पंतप्रधान, पुन्हा देवेंद्र फडणवीस. अरे काय, कुठली तरी जागा सोडा. खुर्ची किती किती खुर्चीला चिकटून राहायचं, त्याला काही लिमिट आहे का नाही? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर होते आणि काल त्यांनी एक मोठं विधान केलेलं आहे की आता लोकांनीच दाखवून दिलं खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी कोणाची आहे ते. आयत्या बिळात नागोबाय. काय लोकांनी दाखवलं म्हणताय? लोकांना खरंच तुम्हाला असं वाटते की लोक तुमच्या सोबत आहेत, तर माझं पुन्हा म्हणणं आहे, दोनच गोष्टी करा. मतदान बॅलेटवर घ्या आणि चिन्ह बघा जरा दुसरं, स्वतःच्या कर्तृत्वावर एखादं चिन्ह उभं करून आणि त्या चिन्हावर निवडणूक घेऊन. आयत्या पिठावर रेघोट्या मारायला तर कुणालाही जमतं, त्यात काही फार मोठी गोष्ट नाही आहे. आणि अमित शहांचा आणि आत्ता ज्या पद्धतीने मला दिसते की इकडे शहा येतात, पवार साहेबांवर टीका करतात, तिकडे मोदीजी मात्र पवार साहेबांना पाण्याचा ग्लास वगैरे भरून देतात, तर शहा आणि मोदींमध्ये काहीतरी बेबनाव चाललाय का? शहांची एक वेगळी पॅरलल यंत्रणा आणि मोदींची एक वेगळी पॅरलल यंत्रणा, असं काहीतरी चित्र चाललंय. मी पुन्हा सांगते की केंद्रातलं सरकार जर कधी अस्थिर झालं तर त्याला सगळ्यात मोठं कारण हे अमित शहा असतील कदाचित. ताई, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे वाहक जे आहेत ते आपले कर्नाटकमध्ये त्यांना मारहाण करून काळं फासण्यात आलं. मराठी अस्मिता ही जपली पाहिजे, परंतु जिथे आमची सगळी अस्मिता गुजरात्यांकडे गहाण पडलेली आहे आणि हे सगळं सरकार दिल्लीश्वरांच्या दरबारी हुजरेवणी मुजरे करण्यामध्ये व्यस्त आहे. ज्या सरकारला राहुल सोलापूरकरने आमच्या महाराष्ट्राची अस्मिता, आमचं आराध्य असणाऱ्या शिवछत्रपतींवर लांछनं लावण्याचा प्रयत्न केला, त्या राहुल सोलापूरकरला साधी अटक करायचं धैर्य ज्या देवेंद्र फडणवीसांकडे नाही, त्यांच्याकडून आम्हाला फार अपेक्षा नाही. मात्र मराठी अस्मितेसाठी आणि मराठी भाषेसाठी या सगळ्या लढाया शिवसेना येणाऱ्या काळात ताकदीने लढेल आणि शिवसेना जशास तसे उत्तरही देईल. ताई, छावा चित्रपट तुम्ही पाहिला असेल, त्यामध्ये जे शिर्के घराणं आहे त्या शिर्के घराण्याने आक्षेप घेतलेला आहे चित्रपटावर. चित्रपटात इतिहासाची मोडतोड केलेली आहे असा आरोप शिर्के घराण्याने केलेला आहे आणि आम्हाला गद्दार दाखवण्याचा प्रयत्न होतोय असं देखील त्यांनी केलेलं आहे. तसं जे उतेकर दिग्दर्शक आहेत त्या चित्रपटाचे, त्यांनी काल एक रेकॉर्डिंग व्हायरल झालेलं आहे की त्यामध्ये ते शिर्के घराण्याची माफी मागतायत. बघा, चित्रपट ही गल्लाभरू असतात, चित्रपट ही व्यवसायासाठी असतात, त्याच्याकडून आपण फार अपेक्षा करू नयेत. मागे तो कुठला तरी पिक्चर शिंदेचं उदात्तीकरण करण्यासाठी तरडेंनी काढला होता. आम्ही तेव्हाही म्हटलं होतं की एक थुकरट कलाकृती आणि थुकरट दिग्दर्शक, त्यावर आपण काही बोलू नये. हे जे सगळे कलाकार असतात जे इतिहासाच्या आमच्या समोर मोठ्या प्रतिमा तयार करतात, मुळात ते कधीच प्रत्यक्षात भूमिका घेत नाहीत. उतेकरांनी राहुल सोलापूरकरवर काही भूमिका घेतली का? उतेकरांनी भगतसिंग कोश्यारीवर काही भूमिका घेतली का? मग त्या उतेकरकडून आम्ही काय अपेक्षा करायच्या? ज्याने गल्लाभरू एक चित्रपट तयार केला, भव्य दिव्य सेट तयार केला आणि लोकांना जरा इमोशनल वगैरे केलं की लोक आमची जरा वाहावत जातात. मात्र ज्याच्यामध्ये सिद्धनाथ महाराजांचाही इतिहास लपवला, ज्याच्यामध्ये रायप्पांचा इतिहास लपवला, ज्याच्यामध्ये इथे आपल्याकडे जे वडू गावात समाधी आहे आणि तिथे जे गोविंद गणपत महाराजांचं जे बाजूला स्मारक आहे, ज्यांनी तिथे शंभू राजांच्या अंत्यसंस्कारांच्या साठीचे आणि इत्मामात विशेष प्रयत्न केले, तो सगळा इतिहास ज्या माणसाने लपवला, अशा लोकांवर बोलून आपण त्यांना कॉन्ट्राव्हर्सीच्या माध्यमातून का होईना प्रसिद्धी द्यायची आणि पुन्हा लोक त्या चित्रपटगृहाकडे वळवायची, मला याच्यात काही फार स्वारस्य वाटत नाही. तुमच्याच महाविकास आघाडीची एक भाग असलेली आणि खरं तर पुण्यात जे ड्रग्ज प्रकरण झालं त्यामध्ये तुम्ही दोघांनी आंदोलन केलं, ते म्हणजे रवींद्र दंगेकर आणि तुम्ही. आता अशी चर्चा चालू आहे की रवींद्र दंगेकर जे आहेत ते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतील. त्यांचे कालपासून विविध मीडियाच्या मार्फत किंवा त्यांच्या सोशल मीडियाच्या मार्फत पोस्ट येत आहेत. त्यांच्या गळ्यात भगवं उपरण आहे, भगवी टोपी आहे आणि शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी एक चर्चा सुरू आहे. नाही, माझं आणि दंगेकरांचं अशात काही बोलणं नाही झालेलं, भेटही नाही झालेली. कुणी काय निर्णय घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
धंगेकर ज्या पद्धतीने मांडणी करत होते, कदाचित जर धंगेकरांना असं वाटत असेल की नाही आता आपल्यालाही त्या मेळ्यातच जावं लागेल, पॉलिटिकल सर्व्हाइव्ह होणं एक फार महत्वाचं असतं. काही लोकांच्यासाठी सोशली करेक्ट राहणं महत्वाचं असतं, काही लोकांसाठी पॉलिटिकल सर्व्हाइव्ह होणं, राजकीय दृष्ट्या जिवंत राहणं महत्वाचं असतं. आता जर या लोकांना राजकीय दृष्ट्या जिवंत राहण्यासाठी जर कुठे मला माहित नाही पण धंगेकरांचं काय ते, पण जर असं कुणाला वाटत असेल तर तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. म्हणजे दंगेकरांनी असा काही निर्णय घेतला तर ते फक्त राजकीय जिवंत राहण्यासाठी असा निर्णय घेतील असं तुम्हाला वाटतं? दुसरं काय कारण असेल बरं? काय कारण असेल दुसरं? काय धंगेकरांनी जी लढाई उभी केली होती, मी आणि धंगेकरांनी जे प्रश्न ललित पाटीलवर उभे केले होते आणि दादा भुसे आणि शंभूराज देसाई यांनी आमच्यावर केसेस टाकल्या, माझ्यावरही टाकल्या आणि धंगेकरवरही टाकल्या, काय लगेचच दोघं माफी मागणार आहेत का? काय दोघांना लगेचच मंत्रिमंडळातनं देवेंद्र फडणवीस बाजूला काढणार आहेत का? काय विशाल अगरवालला लगेचच अटक केली जाणार आहे का? काय इथल्या ज्या वेगवेगळ्या कारणांच्यासाठी वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवर जे आंदोलनं उभी केली होती त्या आंदोलनांचा भाग म्हणून बाबा आढावांचं उपोषण चालू असताना धंगेकर तिथे आले, भेटले म्हणून काय लगेचच ईव्हीएमवर देवेंद्रजी निवडणूक आणणार आहेत का? ज्या ज्या सामाजिक आंदोलनामध्ये धंगेकर उभे आहेत त्या आंदोलनातल्या मागण्या काय देवेंद्र फडणवीस पूर्ण करणार आहेत का की शिंदे तरी पूर्ण करणार आहेत? हा, पण त्यांचे काही पॉलिटिकल डिमांड. परंतु माझं अजूनही म्हणणं आहे की दंगेकर कदाचित त्या वाटेने जायचे नाहीत. माझा बी तोच प्रश्न होता पुढचा की आम्ही सकाळी त्यांची प्रतिक्रिया घेतली, माध्यमांमध्ये अशा चर्चा आहेत, मात्र ते म्हणतायत मी आत्ता तरी काँग्रेसमध्येच आहे, 2 दिवसात कार्यकर्त्यांशी चर्चा करेल आणि निर्णय घेईल. काय वाटतंय तुम्हाला, काय नक्की निर्णय घ्यावा त्यांनी? हे बघा, आत्ता तरी काँग्रेसमध्ये आहेत आणि 2 दिवसात ते चर्चा करणार याचा अर्थ त्यांचा निर्णय झाला असेल. कारण जेव्हा जेव्हा ही नेते मंडळी म्हणतात ना कार्यकर्त्यांशी चर्चा करेन, तेव्हा तेव्हा कार्यकर्त्यांना ते फक्त सांगायला उरलेलं असतं असं मला वाटतंय. कारण कार्यकर्त्यांचा विचार कोण करतोय हो इथे? कार्यकर्ते बिचारे सतरंजा उचलण्यामध्ये व्यस्त. नेते कधी पॅचअप करतात, कधी ब्रेकअप करतात, कधी भांडतात, कधी एकत्र बसतात, कळतो कुणाला? आपण पाहतोय की ज्या अर्थे दंगेकर म्हणतायत की कार्यकर्त्यांशी 2 दिवसात चर्चा करून पुढचा निर्णय घेईल, त्या अर्थे त्यांचा निर्णय झाला असेल, अशा प्रकारची प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिलेली आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.